तुझा आहे दिलवाला अंगण मी कलबला पण तुझा आहे दिलवाला दुपार वाजतील तूच कर जस मला ग फोन ते माझ्या ग आल्याला ती माझ्या ग आल्याला ती रंग वेडा झालो तुझ्यासाठी रंग वेडा झालो तुझ्यासाठी दारूसाठी लोखंड्या गोड तुझा माझा मार्गच जोड दारूसाठी लोखंड्या गोड तुझा माझा मार्गच जोड शेवट परत मारत रहन मी तुझ्यावर प्रेम करत रहन जन्माच्या ग बांधू गाठी टेंट उपलब्ध करून दिले त्यांचंही आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो त्यांना आणि वळतो इथे आपण नॅशनल अँथम कडे सर्व क्रीडा रसिकांना मी विनंती करतोय आपण 2 मिनिटं उभे राहा प्लीज चला सर्वांनी 2 मिनिटं उभे राहायचं आहे किसन पिचड सरांना मी विनंती करतोय आपण या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विसरून चालणार नाही किसन सर या आणि आदित्य बटवा आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये यायचे सर्वांनी या प्लीज स्वप्नील चिपाट सुरेंद्र मेरे संगमला की आपण हरला असा तरी खऱ्या अर्थाने मात्र तुम्ही जो टफ फाईट केला जो स्टार्ट दिलाय एस फायटरने तो मात्र कोणी विसरून जाणार नाही क्रिकेट आहे जिंकणं किंवा हारणं असतं इथे मात्र सर्वच संजय चिपाट सरांना मी विनंती करते आपण जा मैदानाच्या आतमध्ये पप्पू चिपाट आपण सुद्धा जायचं आहे सूरज पाल हे आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने ही जिम्मेदारी उचलली आणि तदनंतर मात्र झांजुर्ली बंदाटी प्रीमियर लीगचा आघात झाला आणि आपण 3 दिवस चेंडू आणि फळीतला थरार अनुभवतोय त्याच्या मागचं कारण एकीचं बल आणि ते एकीचं बल आपल्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे आपण आनंद घेतो या क्रिकेट सामन्याचा खऱ्या अर्थाने क्रिकेट हे फक्त निमित्त आहे आपण मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्रित येत आहोत आम्ही सर्वांना विनंती करतोय की आपण आपल्या जागेवरती उभे राहा गॉगल कॅप्स आपण ज्या परिधान केल्या असतील ते काढायचे आहेत आपण नॅशनल अँथम घेणार आहोत सर्वांना मी पुनश्च विनंती करतोय कॅप जर आपल्या डोक्यामध्ये असतील गॉगल असतील तर प्लीज थोडा वेळ काढा आणि यादव आपण उभे राहायचे 2 मिनिटं तर इथे मात्र डीजे मास्टर आपण तयार आहे आम्ही सूचना केल्यानंतर आपण मात्र राष्ट्रगीत सुरू करायचं आहे एक साथ सावधान जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की वंदे एक साथ विश्राम त्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र संदीप आंबट सरांना विनंती करतोय आपण टॉस करून घ्या दोन्ही संघाचे संगणक या पण टॉस केला जाईल अंतिम मॅच ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये मात्र टॉस आपण बघतोय एक सुरेख क्षण
अनुपम सौंदर्याने नटलेलं भव्यसं क्रीडानगरी, भव्यसं प्रांगण आणि एका बाजूने BKR चॅलेंजर तर दुसऱ्या बाजूने वाघोबा फायटर संघाच्या माध्यमातून इथे टॉस केला जाईल. जी आकर्षक ट्रॉफी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय ती जिंकण्यासाठी मात्र दोन लढवय्ये संघ आपल्या अप्रतिम कौशल्याने तो जिंकण्याचा प्रयत्न करतील. आकर्षक ट्रॉफी टॉस मात्र केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. ओ पिंकी, कहाँ हो? पाचवं 2022 चालू असतो नवा नवा नकरा हिच्यासाठी पोर मारतात चकरा प्रत्येकाला बनवते बकरा चालू असतो नवा नवा नकरा हिच्यासाठी पोर मारतात चकरा प्रत्येकाला बनवते बकरा साऱ्या गल्लीत फेमस झाली साऱ्या गल्लीत फेमस झाली माझी बायको साधी बोली साले 36 नखरे वाली माझी बायको साधी बोली साले 36 नखरे वाली तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाई मनोर बाजारात तुला मी पाहिलं नक्कीच ज्यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज सायकल प्रोव्हाइड केली गेली असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व माननीय सन्माननीय संजयजी रिंजळ साहेब नक्कीच या ZBPL पर्व 5 बद्दल नक्की 2 शब्द बोलतील. दरवर्षी प्रमाणे आपण आदिवासी आपल्या पोरांना खेळाडूंना सहभागी या वर्षी तो प्रथम म्हणजे सर्व ऑनर खेळाडू आयोजक एकदम व्यवस्थित नियोजन काही कारणास्तव ही लीग आम्ही थोडीशी पुढे ढकलणार होतो मुलांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुले तरी पण आम्ही ही टुर्नामेंट यशस्वी केली सर्वांच्या ऑनर खेळाडू यांच्या मेहनतीमुळे
मला तर वाटलं होतं की मॅन ऑफ द मॅच सायकल विशाल अहमदच घेणार असं सर्वांना ठरलं होतं, पण काहीतरी थोडासा बदल झाल्यामुळे थोडंसं संघ हा खाली आलेला आहे. त्याच्यामुळे बघू ही शेवटची मॅच फायनलचा आपण आनंद घेऊया. धन्यवाद. आलेले सर्व पाहुणे व टीमचे सर्व संघ मालक आणि VIP डाईस वरून सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आणि नक्कीच माननीय संजयजी रिंजो साहेबांनी ATM ओपन केलंय की फायनल मध्ये जो कोणी षटकार मारेल प्रत्येक षटकाला 100 100 रुपयाचं पारितोषिक. तर फायनल साठी मात्र प्रतीक सुद्धा आमच्या सोबत जोडले जातील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. प्रतीक आपलं हार्दिक स्वागत आहे. चला टॉस जिंकलाय BKR चॅलेंजर संघाने आणि प्रथम निवडलं इथे मात्र क्षेत्ररक्षण. चला फील्ड अरेंज करून घ्या. आणि BKR संघाचे कोच आपण बघू शकतात आदेश सुद्धा मात्र त्यांच्या टी शर्ट मध्ये आज दिसत आहेत. परीक्षा असल्या कारणाने मात्र सामना हा 6 षटकांचा असेल. 2 षटक पॉवर प्ले आणि 4 गोलंदाज. आपण बघू शकाल सामना 6 षटकांचा आहे. अंतिम मॅच तर आपण संदीप अंबाद आणि अजून ATM ओपन होत आहे. जर षटकारांची हॅट्रिक मारली तर अमोलची पटवा सरांकडून 1000 रुपये आणि कृष्णा रिंजर सरांकडून मात्र 2000 रुपये मिळतील. आणि जर षटकाराच्या बाहेर कोणी प्रेक्षकांनी कॅच घेतला तर मान्य श्री किसन पिचर सरांकडून 100 100 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र 5 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. फक्त 5 षटकांचा मॅच असेल जसं आपण प्रत्येक मॅच खेळतोय. तर मात्र मैदानाच्या बाहेर झेल घेईल त्यासाठी किसन पिचड सरांनी आपला ATM ओपन केलाय. कॅच घ्या 100 रुपये कमवा. सुरेख टुर्नामेंट आपण बघतोय. अप्रतिम मॅच. BKR चॅलेंजर संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी वाघोबा फायटरला. काय वाटते प्रतीक, प्रथम फलंदाजी करताना किती धावा मात्र फायनल मध्ये थरार निर्माण करतील? 50 धावा असं तुम्हाला वाटते की या ठिकाणी पुरेशा आहेत? नक्कीच, कारण आजचा 3रा दिवस आहे आणि फायनल आहे. थोडंसं प्रेशर असतं चेसिंगला. जरी 50 टच केले तर नक्कीच एक बॅटल चांगलं होऊ शकतं आणि एक मोठं टार्गेट होऊ शकतं BKR चॅलेंजर समोर. बघूया प्रेडिक्शन मात्र 50 धावांचा आहे. प्रथम फलंदाजी करताना वाघोबा फायटर संघाकडे 2 चांगले फलंदाज खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. महेंद्र आणि नरेश, काय म्हणाल या दोन्ही फलंदाजाबद्दल? उमेश खूप चांगले फलंदाजी करतायत. उमेश आणि महेंद्र, काय म्हणाल या दोन्ही फलंदाजाबद्दल? नक्कीच क्लास फलंदाजी दोघांच्या मार्फत बघायला मिळते आणि त्यांची जी महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांची मधली पार्टनरशिप. ते दोन्ही पॉवर प्ले मध्ये मात्र नक्कीच दोन षटक पॉवर प्ले असतात आणि दोन्ही षटक ते दोन्ही प्लेयर पूर्णपणे खेळत असतात. त्याची दोघांची पार्टनरशिप हे खूप महत्वाचा पैलू ठरतोय. म्हणजे इथे असं वाटतंय का तुम्हाला की वाघोबा फायटर संघामध्ये जे दोन खेळाडू आहेत तिथे मात्र पहिल्या 2 षटकामध्ये कुठे ब्रेक थ्रू मिळाला BKR चॅलेंजर संघाला तर चित्र वेगळं दिसेल, काय म्हणाल? हो नक्कीच. जर पहिल्याच ओव्हरमध्ये एखादा ब्रेक थ्रू मिळतोय तर नक्कीच एक प्लस पॉइंट असेल तो म्हणजे BKR संघाला. तर आम्ही विनंती करतोय चला जा आपण. बॅड लाईट लवकर येते, थोडस हा खाली भाग आहे त्या कारणाने आपण बघतोय की अंधार लवकर येतोय. आणि सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, आमचे सर्व संघ मालक
आपल्यासाठी मात्र VIP डाईसवर चेअर उपलब्ध आहेत, तिथे जाऊन मात्र तुम्ही स्थानापन्न व्हा आणि या सामन्याचा आनंद घ्या. खूप चला, ओपनिंग पेअर 5 षटकांचा सामना असेल. ओपनिंग पेअर जा मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा फायटर एका बाजूने BKR चॅलेंजर. टिपाण्या वाजतायत असं वाटते की आपण यात्रेला आल्याचा जो ॲटमॉस्फिअर असतो तो मात्र बघायला मिळतो पिपाणी वाजून. इथे मात्र मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतला 100 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे संध्याकाळची चायनीजची सोय तुमची होऊ शकते, परंतु झेल घ्यावा लागेल. चला, लहान मुलं मात्र सज्ज आहे तिथे आणि मी विनंती करतोय वाघोबा फायटर ओपनिंग पेअर पाठवा आपण मैदानाच्या आतमध्ये. नो टाइम वेस्ट. चला, वाघोबा फायटर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. तर आपण बघता या ठिकाणी मात्र विजय आंबासाठी पारितोषिक येत आहे. कृष्णा रिंजड सर मात्र आपलं ATM इथे ओपन करतायत आणि विजय आंबाद यांनी जर विकेट घेतला तर विकेटसाठी मात्र 5-0 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाउन्समेंट झालंय. कृष्णा रिंजड सर आपण बघताय त्यांच्या माध्यमातून मात्र विकेटसाठी विजय आंबादसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र आता बक्षिसाची खैरात होते. काय म्हणेल प्रतीक? बक्षीस इथे लावली जाते, काय म्हणेल याबद्दल? मॅचेस तशी आहे, एक इच्छा आहे, खूप मजा आहे, त्याच्यामुळे नक्कीच एक वेळ लावून ठेवलाय JBPL आणि 1 वर्षाची वाट बघावी लागते आणि कधी येते तो क्षण आणि कधी तो मुवमेंट येतो याची वाट बघत असतो आणि हा क्षण मात्र नक्कीच उत्साहाने साजरा केला जातोय. हे सण त्यामागे आपल्या सर्व कोर कमिटीची मेहनत आहे. आर्थिक सहाय्य देणारे आपले दानशूर व्यक्तिमत्व आहेत. वस्तू रूपाने दान देणारे आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या मुळे ही आपण स्पर्धा यशस्वी करतोय. गोलंदाजीला आला इथे मात्र नरेश सर्वाधिक विकेट्सच्या नावावरती आहे, तोच हा गोलंदाज. इथे मात्र सन्मान दिलाय मिस्टर महेंद्र याने. आणि मी विनंती करतोय जी पिंक बॉर्डर आपण मारलेली आहे त्याच्या बाहेर बसायचं सर्वांनी. नरेश इथे मात्र टॅप केलाय चेंडूला. अंतिम मॅच आहे आणि इथे मात्र महेंद्र थोडासा चाचपडताना दिसतोय. त्याच्या मागचं कारण त्याच्या समोर जो फलंदाज आहे तो हायेस्ट विकेट टेकर आहे. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे आहे. जसं युवराज सिंगने 2007 साली मात्र 6 षटकार मारले होते, तसे जर तुम्ही इथे खेळलात तर अक्षयजी बटवासरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये म्हणजे 6 षटकाराला 6000 रुपये मिळतील. जर 6 मारावे लागतील त्यासाठी. यावेळेला सुरेख शॉट आणि इथे मात्र पॉइंट मध्ये थोडस फंबल झालं. झेल मात्र सुटला, अन्यथा महेंद्रला यावं लागलं असतं डगआउट कडे. काय म्हणाले या ठिकाणी झेल हवा होता का? नक्कीच तुम्ही म्हटलं होतं की जर पहिल्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळाला तर नक्कीच गाडी कुठेतरी कोलमडेल. इथे चान्स बनला होता, वरती चान्स गमावला. हार्ड कॅच होती, प्रयत्न केल्यात, कॅच सुटतोय, नाराज आहे पॉइंटचा प्लेअर. पण जर विकेट मिळाला असता तर कुठेतरी नक्कीच प्लस पॉइंट ठरला गेला असता. आणि प्रत्येक इथे जे पराभूत संघ झालेले आहेत कुठेतरी संध्याकाळी सत्रामध्ये चर्चा चालेल. आम्ही प्रथम फलंदाजी घेतली असती, गोलंदाजी केली असती, धावा कुठेतरी कमी पडल्या, हे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनामध्ये आता घर करत असतील मॅच बघताना. काय म्हणेल? नक्कीच ज्या काही चुका झाल्या त्याच्यावर विचार विनिमय करणं खूप गरजेचं आहे, कारण की येणारा काळात त्याचा खूप गरज होईल. इथे मात्र सिंगल धाव मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना आदेश मात्र आम्हाला सांगेल की धावा झालेल्या आहेत ते 2. आदेश जर बघितलं, आदेशचं टी शर्ट आपण बघितलं तर BKR ला सपोर्ट करतोय असं दिसतंय. तर बघूया
आदेश ठाकरे मात्र परीक्षा असल्या कारणाने या स्पर्धेमध्ये ते सहभागी होऊ शकले नाही आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना माहिती पडलं की आता तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकतायत. तिथपर्यंत वेळ मात्र निघून गेली होती. तर 2 धावा ऑन द बोर्ड आपण बघतायत. इथे मात्र नरेश चांगल्या रिदमने गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरला मात्र एक्झिक्यूट केलं. 1 धाव मिळेल. 3 धावा. आणि या स्पर्धेबद्दल मी एवढंच म्हणेन प्रतीक की पावसाला गेला की थोडंसं ओल राहतं, वारा गेला की झाडांचं थांबणं राहतं, इलेक्शन गेलं की थोडंसं वैर राहतं, लग्न गेलं की थोडंसं कर्ज बाकी राहतं, साप गेला की त्याची खूण राहते आणि ही झेडपील गेली की त्याची फक्त चर्चा राहील. काय म्हणेल प्रतीक? नक्कीच चर्चा तर होणारच आहे, कारण इथे मात्र नक्कीच चेंडू जाते. येतोय हा चौकार, तर चर्चा ही राहणार आहे. काय म्हणेल? चर्चा राहणारच, कारण एखादा विषय जसा गंभीर होत असेल किंवा आवडीचा विषय असेल त्या विषयाची चर्चा नक्कीच होते. आणि हा विषय कसा आहे, आवडीचा विषय. आता तुम्हीच बोलले की काय एवढे एटीएम ओपन होत आहेत का, कारण हा क्षण फक्त एकदाच येत असतो आणि त्याच्यानंतर या क्षण येण्यासाठी 1 वर्ष वाट बघावं लागते. म्हणून तो पूर्ण उत्साहाने साजरा होतो, म्हणून याची चर्चा होणार. आणि दरम्यान आपण बघतोय की जे पराभूत झालेले संघ आहेत त्यांच्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मितहास्य आहे. कोणी टेन्शन मध्ये नाहीये. हे दाखवते की खेळणारे संघ सुद्धा आपलेच आहेत, पराभूत होणारे सुद्धा आपण आहेत. आनंद घेतला पाहिजे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय 7 रन्सवर. तर आपण बघतोय या ठिकाणी मात्र 6 षटकार जर तुम्ही खेळलात तर मात्र 6,000 नाही 10,000 आम्ही देऊ, असं मात्र अक्षय बटवा यांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. इथे मात्र सुरेख बाउन्स. विजयसाठी मात्र पारितोषिक आहे. कृष्णा रेंजड यांच्या माध्यमातून विकेट मिळवा. 7 धावा झालेल्या आहेत, तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. विजय आंबा साठी सुद्धा लीग खूप मोठी राहिली, मी म्हणेन चांगला परफॉर्मन्स दिलाय विजयानं. बघूया पुढचा चेंडू समोर जाईल तो महेंद्र. या वेळेला हुक केलाय. चेंडू मात्र सरळ जाईल लॉंग लेग मधनं. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. यस डीजे नातू काय करस? जाय खुमारीवर. नवरा मला मिळाला दारुडा, आहे फार मला बंडगोळा. नवरा मला मिळाला दारुडा, आहे फार मला बंडगोळा. जो फलंदाज आहे उमेश यांच्या डोईवरती जो ताज आहे ऑरेंज कॅपचा, बघून कसं वाटतंय? नक्कीच खूप छान वाटतंय, कारण तो बोलला होता गेल्या वर्षी माझा परफॉर्मन्स खूप डाऊन होता, सर्कलच्या आतमध्येच माझी विकेट जात होती, परंतु त्याने खूप मेहनत केलंय, खूप काम केलंय आणि मेहनतीचं फळ आहे त्याचं. ओके, जाऊया विजयकडे. विजय आंबात मात्र चांगली गोलंदाजी करतोय. महेंद्र मात्र आपला क्लास गुणवत्ता दाखवताना चेंडूला हुक करून 4 धावा मिळवतोय. पुढचा चेंडू या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. सुपर मॅच, अप्रतिम संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांच्या नजरा वेधून घेत आहे, कारण मित्रांनो ही आहे झांझरोली बंदाटे प्रीमियर लीग पर्व 5. विजय चांगली गोलंदाजी हाताळताना थोडस बांधून ठेवलंय महेंद्र यांना, कारण नक्कीच मी म्हटलं होतं मेगा फिनाले थोडंसं प्रेशर असेलच, कारण एकदम खोलून फलंदाजी होत नाही. ज्याप्रमाणे पॉइंटला जर मागच्या मॅच मध्ये बघितले, पॉइंटचे जे फटके होते देखण्यासारखे होते, बघण्यासारखे होते, पण या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर जाणवते. मोठी मॅच आहे. येस, धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल. 12 वर जाऊन पोहोचलंय. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठो मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. या ठिकाणी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि इथे मात्र संघर्ष आपण बघतोय. आणि खास करून सर्व तरुण खेळाडू आहेत, कमी वयाचे आणि खूप चांगलं गेम ते दाखवत आहेत. ऑरेंज कॅपचा मानकरी उमेश मात्र खूप चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या समोर आहे विजय आंबात. पुढचा चेंडू या वेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. बघूया चेंडू जिंकेल की खेळाडू. इथे मात्र भाग मिल्खा भागची आठवण येते. चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. तद्वर मात्र 3 धावा येतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय 1515 ऑन द बोर्ड. 15 धावा झाल्यात. खूप चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने खेळतोय इथे मात्र उमेश. काय म्हणेल?
नक्कीच बघतोय की संघर्ष मध्ये दोन्ही बाजूने होते, फलंदाजांकडून होते, क्षेत्ररक्षकाकडून होते. संघर्ष दोन्ही बाजूने होते, कारण सफलता मिळवायची असेल तर एकमेव मार्ग म्हणजे संघर्ष, आणि संघर्ष होता दोघांकडून होते. संघर्ष खूप चांगला बघायला मिळतो. महेंद्र यावेळेला सुरेख चेंडू. आधुनिक क्रिकेटमध्ये प्रतीक याला कॅन्सर चेंडू सांगितलं जातंय. वेळेवरती इलाज नाही केला लाईलाज बन जाती है गेंद. इथे मात्र सन्मान दिलाय महेंद्र याने, आणि हा सन्मान मात्र दाखवून देतो की मी पूर्ण फोकस केलाय माझ्या गेमवरती, मी पूर्ण एकाग्रतेने खेळेन. आणि एकाग्रता ज्या वेळेला तुमच्याकडे असते त्यावेळेला 7 समुंदर पार तुम्ही इथून बघू शकतात, हवेवरती तुम्ही तरंगू शकतात, पाण्यावरती तुम्ही चालू शकतात, कारण एकाग्रता तुमच्याकडे आहे. जाऊया आपण कुणाल डीसे कडे आणि येऊया मग मैदानाच्या आतमध्ये. महिना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. काळी महिना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग. 15 आणि प्रतीक मात्र सोडला जाईल तुमच्या समवेत. आता मात्र बघायला मिळेल की पर्पल कॅप वर्सेस ऑरेंज कॅप आमने सामने. बघूया षटकामध्ये कोण सरस ठरतय. आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोघांमध्ये मॅन ऑफ द सिरीजची लढत चालू आहे, बॅटल चालू आहे. आणि इथे मात्र नक्की देखणा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेडू इंटू द गॅप, 4 रन. यस डीजे. सर्वात जास्त षटकार सिक्सर मेकरला सुद्धा एक ट्रॉफी देऊया, जेणेकरून वर्षभर तो सांगेल सर्वात जास्त सिक्सर झांजुर्ली बदाडे प्रीमियर लीग. काहीतरी वेगळं शॉट. यावेळेला कट शॉट खेळतोय, चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं खेळताना उमेश मात्र आपला गुणवत्ता दाखवतोय. येतो इथे उमेश नावाचा ब्रँडेड बाहेर बॉल येतो आणि मी झेल घेतोय. संध्याकाळची सोय थोडीशी होईल, परंतु हे फलंदाज आहेत ते मात्र अलॉंग द कार्पेट खेळतायत, ग्राउंड शॉट बघायला मिळत आहेत. कुठेतरी मात्र ते तयार असताना चेंडू तिथे जात नाही. प्रत्येक काय म्हणेल. नक्कीच प्रेक्षक किंवा खेळाडू असतील बाहेर ते हाच विचार करत असतील, परंतु मॅच आहे, प्रेशर आहे, तर चान्स घेत नाहीयेत, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करत आहेत. 23 झाल्यात आणि इथे मात्र नरेश तयार होईल गोलंदाजीसाठी. उमेश मात्र खूप चांगल्या फॉर्म मध्ये चेंडूला रीड करतोय, त्यानंतर बॅटचं फेस ओपन करतोय. एक एकाग्रता त्याच्याकडे, कॉन्सन्ट्रेशनने खेळतोय. मॅचलिस्ट परफॉर्मन्स ज्याला म्हटलं जातं तो मात्र त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. आवळ्याला सुरेख चेंडू निर्धावालाय. संदीप आंबात मात्र थोडस म्हणतो की थोडासा चेंडू उसळी खाला नसता तर मात्र कदाचित एष्ट्याचा वेध घेतला असता. चांगली चेंडू इथे मात्र हाताळले जात आहेत नरेश यांच्याकडनं. मला काय या ठिकाणी हायेस्ट विकेट टेकर ही पदवी दिलंय हे मात्र दाखवताना चांगली गोलंदाजी, अतिशय अप्रतिम नियोजन, भव्य असं प्रांगण आणि खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने क्रीडाप्रेमी वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलाय. चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय मिस्टर नरेश. सामोरे जाईल तो उमेश. अतिशय सुरेख. यावेळेला मात्र थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. सिली मिडॉलला मात्र चेंडू एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचेल 24 वरती. अतिशय अप्रतिम निसर्गानं नटलेलं असं भव्य असं प्रांगण बघतोय. आजूबाजूला पूर्णतः हिरवल आहे आणि इथे येणारा प्रत्येक माणूस मात्र आपलं दुःख विसरतोय. प्रतीक काय म्हणेल. नक्कीच एक वेगळं निसर्ग सानिध्य आहे आणि इथे येऊन नक्कीच मन मोकळ्या मनाने राहू शकतो. त्याच्यामुळे नक्कीच दुःख कुठेतरी लपून जाते. इथं बघायला चेंडू मात्र नक्कीच मिड ऑन रिझनला
कार्पला रोल होता आणि एकच धाव समाधानी एक धावणे धावसंख्या फ्लाय होते 25 ऑन दी बोर्ड. नरेशने मात्र नक्कीच चौकार लागल्यानंतर कुठेतरी रोखून ठेवलंय. चांगली वापसी म्हणावी लागेल नरेशची. येस चांगला फुटवर्क रीड करतोय गोलंदाजाला मात्र फुटवर्क रीड करणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र नरेश उमेशला खूप चांगल्या पद्धतीने वाचतोय मी असं म्हणेन. इथे मात्र फटका फसला. यस नो विकेट इज गॉन. बिग विकेट इज गॉन. यस टू से गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. अरे पुषा मना आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. अरे पुषा मना आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. असला आताच सांग तू बासला. चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम बदला. प्रत्येकांना मी विचारू इच्छितो की संध्याकाळी युट्यूबवर फेमस युट्यूबवर आपल्या सोबत जोडले जातील त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या सर्व क्रीडा रसिकांना पण पुरवायची आहे. तर नक्कीच वाहा म्युझिकचे काही युट्यूबर्स इथे येणार आहेत थोड्याच वेळात आणि त्यांच्या कलाकार आहेत ते त्यांच्या कलाकृती नक्कीच एक विशेष आकर्षण निर्माण होऊ शकतं. अर्ध्या रस्त्यात ते येत आहेत. येस आपण बघतोय आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी मात्र आपण ही खूप चांगल्या पद्धतीची प्लॅनिंग आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र कमलाकर सावर आलाय. मला मात्र जिंकायचं आहे ह्या इराद्याने ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील. ओ हो हो गुड स्टार्ट. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. इथे मात्र महेंद्रला बीट करताना चांगला चेंडू हाताळतोय. जेव्हा मी त्यांच्यासोबत चर्चा केली त्याने म्हटलं होतं की आम्हाला इथे जिंकायचंच आहे आणि आम्ही PMA म्हणजे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड सकारात्मक विचारसरणीने आम्ही या मैदानाच्या आतमध्ये उतरू आणि ते दाखवताना कमलाकर सावर आपण बघतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी हाताळताना. इथे मात्र कॅमेरामॅनला अभिवादन करतोय. चेंडू सरळ जातोय. बिग ब्लास्ट. होताना आदेश 31वा 31 ऑन द बोर्ड आपण बघतो. 31वा ओपन करतोय आणि डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड येतो. इथे मात्र बिग ब्लास्ट षटकार. बघूया कमलाकर तयार. इथे मात्र पुनश पदाला आली ते खूप चांगलं होतं. चेंडूला काऊ कॉर्नरला खेळलाय. एक धाव मिळेल. दुसरी धाव वेगानं घेण्याचा प्रयत्न धावसंख्या 2 ने आकार घेईल. 33 वर जाऊन पोहोचलंय. खऱ्या अर्थाने मात्र आपण बघितला सरळ बॅटचा एक अप्रतिम शॉट जो आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करून गेला. सीमारेषेच्या बाहेर 33 धावा झाल्यात आणि षटक क्रमांक आहे ते 4थं. काय म्हणाल किती धावा येतील असं वाटते प्रतीक तुम्हाला? नक्कीच मी म्हटलं होतं की 50चं टार्गेट एक माफक टार्गेट असेल आणि तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि येत आहे बिग लॉंग ऑन आणि येतोय ते पुनश बिग फायर. महेंद्रच्या फळीत येतोय षटकार. यस दिस यो मेला काम नाही कर नुसता दारवा पे थिंड. तर संजयजी रिंजड सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. इथे मात्र 200 रुपयाची कमाई करतोय महेंद्र. कारण संजय रिंजड सरांनी टीम आपलं ओपन केल्याने षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. महेंद्र ऑन फायर. कमलाकरच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. ते मात्र वाईट बॉल आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 40 वर जाऊन पोहोचलंय. अतिशय सुरेख पिपाणीचं वाद्य वाजतंय. प्रत्येक जण प्रत्येक मैदानाच्या कोपऱ्यातून आनंद घेत आहेत. दुसरे आमचे क्रीडाप्रेमी आहेत ते आपल्या समोर भोजनालयाच्या बाजूने सुद्धा आनंद घेताना आपण बघतोय. इथे मात्र हुकचा फटका झालाय सरळ कन्वर्ट.
चौकारामध्ये 44 धावा धावपळ कालच गल्लीत आली, ही कालच गल्लीत आली, माझी बायको साधी बोली, साली 36 नखरे वाली, माझी बायको साधी बोली, साली 36 वाढते आणि 44 झालंय. इथे मात्र प्रतीक काय म्हणेल की आक्रमण खूप चांगल्या पद्धतीने योजनेने केले जाते. एक स्ट्रॅटेजी आहे का महेंद्र यांची? कारण कमलाकर आल्यानंतर त्याने बॅटचा फेस ओपन केलाय, 2 मोठे शॉट, त्यानंतर एक चौकार आलाय. खऱ्या अर्थाने त्यांनी ठरवून शॉट खेळलेत का, काय म्हणेल? मला तरी वाटते कारण स्टार्टिंगच्या ओव्हर होत्या, जो मेन बॉलर होता पर्पल कॅप नरेश, त्यानंतर नक्कीच सांभाळून खेळलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस कमलाकर सावर गोलंदाज स्टार्टिंग पासून होतं प्रेशरवर टाकण्याचा प्रयत्न किंवा मोठे अग्रेशन मात्र दाखवलं गेलं, ती ही एक रणनीतीच असावी असं मला तरी वाटतं. येस, आणि रणनीतीने खेळतो इथे महेंद्र. एका बाजूने मात्र वाघोबा फायटरच्या खेम्यामध्ये जल्लोष आहे आणि अशा जल्लोषामध्ये आम्हाला धनराज पठारीला बघायला पण आवडेल, पण ते कुठे दिसत नाहीत. हा, ते हात करतायत, आम्ही आहे तिथे असं म्हणून, तर त्यांचा आनंद सुद्धा वेगळा आहे. 44 धावा धावपळकार आहेत. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की BKR संघ थोडासा टेन्शन मध्ये आलाय. क्रिकेट आहे, अजूनही आपण नाण्याची एक बाजू बघतोय, दुसरी बाजू बघणं गरजेचं आहे. कारण नक्कीच BKR संघाचा विचार केला गेला तर नक्कीच स्फूर्तीला आहे. कारण SS फायटर अनबीटन होता, त्यांना बीट केलं त्यांनीच, नक्कीच म्हणेल. कारण आपल्याला टॅप केलाय, चेंडूला मिडॉनला जातोय वेगानं, तिथे मात्र नरेश येईल, एक धाव मिळेल. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. कारण विजय आंबात आहे, त्याच्यानंतर स्वप्नील आंबात आहे, त्याच्यानंतर नरेश आहे, यांच्याकडे थोडीशी बॅटिंग लाईन, डीप बॅटिंग लाईन आहे BKR कडे. 45 धावा झाल्यात. षटक क्रमांक संपते इथे चौथं जवळजवळ 11.25च्या सरासरीने धावा येत आहेत आणि याच पद्धतीने धावा आल्या तर अब तक 56 रन स्कोर कार्ड वर लागू शकतात. काय म्हणेल प्रतीक? नक्की 56 किंवा 60 मला ज्या मध्ये दिसतं महेंद्रची पाठ, मला असं वाटतं की 60 प्लस पण होऊ शकतात. कारण आता मात्र 15 धावा जर काढल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट होईल. मी तर 50च बोललो होतो, पण इथून चान्स आहे की 60 पर्यंत पोहोचण्याचा. आणि ज्या फॉर्म मध्ये महेंद्रची पाड आहे तर मला तरी वाटतं की 60 टच होईलच. मंगेश आला इथे मात्र गोलंदाजी मार्कवर. विघ्नहर्ताचं नाव सुद्धा एक मंगेश आहे, तर हा मात्र विघ्न टाळण्यासाठी खूप उपयुक्त गोलंदाज ठरेल का हे सुद्धा बघावं लागेल. इथे मात्र कमीत कमी धावा दिल्या तर मात्र फलंदाजी करताना, ते अचीव करताना BKR संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसेल. इथे मात्र 10-15 धावा गेल्या, कुठेतरी स्कोर थोडासा जास्त वाटेल. अबव 55 रन्स, एक चांगला बॅटल दिसेल मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र इन ऍक्शन आहे आणि चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, हा मात्र प्रेशर आहे. इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या 46 ऑन द बोर्ड. इथे मात्र संधी आहे मंगेशकडे मी म्हणेन, कारण ज्यावेळेला संघ थोडासा टेन्शन मध्ये येतो, तुमची निवड होते टफ फाईट करण्यासाठी, तेव्हा तुमचं इंटरनल स्किल तुम्ही वाढवावं, स्वतःला सावरावं आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी तयार राहावं. मंगेश गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. ते मात्र कॅच घ्या, नंतर तुम्ही जस्टिफाय करा किंवा तुम्ही लाऊड अपील करा. संदीपच्या हातामध्ये चेंडू थांबला नाही आणि मात्र आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र निर्धाव चेंडू. अब तक 46 धावा झाल्यात. काय म्हणेल प्रतीक? कॅच घेणं खूप गरजेचं होतं आणि कॅच सोडणार तर नक्कीच महेंद्र चिपट तुम्हाला नाही सोडणार. इथून तर खूप लांब एक रणनीती मला अशी वाटते. 47 झाल्यात की चेंडू फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रतीक आपण बघतोय फलंदाजापासून तुम्ही चेंडू लांब ठेवतात, त्यासाठी तुमचा वेग पण तसा असायला हवा, नाहीतर फलंदाज रीड करून तो पॉइंटला एक्झिक्यूट करू शकतो, एक्झिक्युशन त्याचं बनवू शकतं. इथे मात्र प्रेशर. इट इज अ बॅड बॉल. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचते. एका बाजूने वाईट बॉल तर दुसऱ्या बाजूने टाळ्यांचा गजर. हा आनंद घेण्याचा एक वेळ आहे खऱ्या अर्थाने. आपण बघते वाघोबा फायटर साठी अतिशय सुरेख ब्लॉक मध्ये चेंडू होता. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचलाय.
जसं मॅचला प्रारंभ होण्याप्रती अगोदर प्रतीक चिपाड्याने म्हटलं होतं की 50 धावा आल्या तर सामन्यामध्ये खूप चुरस निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण फायनल मॅच बघतो याचा आनंद प्रत्येक क्रीडा रसिकाला मिळेल आणि ते मात्र 49 झाल्यात. 27 धावांवरती खेळतोय मिस्टर महेंद्र, न्यू बॅट्समन आपण बघतो ज्यांनी खूप सुरेख साथ दिले. धनराज इथे मात्र बॉटमहँडचा यूज करतोय, कट शॉट खेळतोय पॉइंट रिझनला, वन्स बाउन्स टू बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर येतोय धनराज नावाचा हा कट शॉट. एसटीज वैवची कंटोली आई बाजत नाही, वैवची कंटोली आई बाजत नाही. मात्र आपण बघतोय वाघोबा फायटर संघाचे संघमालक प्रकाशजी सावर सर आणि धनराज पठारी सर यांच्यामध्ये चर्चा चालली की जर फायनल जिंकलो तर संध्याकाळचं काय, तर आपण बघूया. त्यानंतर आपण ठरवणार आहोत की 53 धावा धावपळकर आहेत. सुपर मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय की किती आपण आनंद व्यक्त करायचा आहे नाचून, असं मला म्हणायचं होतं. 53 धावा झालेल्या आहेत. बघूया पुढचा चेंडू यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत मंगेश. अतिशय सुरेख चेंडू मात्र मिड ऑफला जातोय. इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला यशस्वी. 55 55 धावा. काय म्हणेल प्रतीक? नक्कीच जी खरी गरज असते ती जोडीला जोड, तोच नक्कीच धनराज तोच देतोय. दोन्ही बाजूनी चांगली फलंदाजी होत आहे. इथे मात्र नक्की चेंडूला लॉफ केलाय आणि नरेश मात्र ती चूक करणार नाही. झेलबाद जातो विकेट. मात्र सलग 3 दिवस सुरेख कामगिरी करतायत अनिल कलिंगडे सर, सचिन कलिंगडे सर मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. बॅट्समन रोहित इथे मात्र बॅटचा फेस ओपन करतोय आणि महेंद्र मात्र ऑनफायर होताना खेळतोय या ठिकाणी मॅसिव्ह सिक्सर. यस तिचे नाही तर धावा आहेत 61. येस आदेश आणि 62 धावांचं टार्गेट असेल. मान्यश्री संजयजी रिंजळ साहेबांकडून मात्र नक्कीच 3 ईश्वरवादी पारितोषिक, 3 षटकारला प्रत्येकी षटकार 100 रुपयाचं. तर महेंद्र चिपाड यांनी 3 ईश्वरवादी पारितोषिक घ्यायचं आहे. तब्बल 62 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. एक खूबसूरत श्रृंखला जो हमने देखी है. नक्की चांगली फलंदाजी केले महेंद्र चिपाड. जर गोलंदाजीमध्ये करिश्मे केला, हॅट्रिक घेतली तर संतोष गोवारीकडून मात्र 1000 1000 रुपये. तर आपण बघतोय 62 चं बिन टार्गेट इथे मात्र सेट केलंय. चला ओपनिंग पेरी आपण मैदानाच्या आतमध्ये एक सुपर नियोजन सांजोर्ली बंदाटे प्रीमियर लीगच्या माध्यमातून
एक कारवा जो काफिला चला है वो आखिरी मैच की तरफ आता हुआ। वो झांझुरली बंदाटे प्रीमियर लीग का अंतिम मैच खेला जा रहा है। एक तरफ है वागोबा फाइटर टीम और दूसरी तरफ बीकेआर चैलेंजर के बीच में। पहली इनिंग के बाद में लक्ष्य रखा गया 62 टू विन। 30 गेंदें आपके पास है, लगभग 12 के औसत से अगर रन्स बनाएंगे तो जरूर इस मैच में जीतने के संकेत मिल सकते हैं। अब 12 रन्स का जो रिक्वायर्ड रन रेट है उससे रन्स आपको बनाने होंगे। मैदान के हर कोने में अगर देखेंगे हमारे प्यारे दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए रंग बिरंगी टी शर्ट मानो झांझुरली बंदाटे के इस आभा मंडल को ऊर्जा में तब्दील करते हुए अपनी आशा, अपने उम्मीदों का, अपने अभिलाषाओं का, अपने तमन्नाओं का सपना लेके बीच मैदान में दोनों टीमें आपस में टकराती हुई। जर नरेश चिपाडने पहिलाच बॉल षटकार मारला तर कृष्णाकडून 1-0-0 1000 रुपये। ये जो आपके चाहने वाले कृष्णा जी रेंजर सर की तरफ से इनामों की बौछार होती हुई आपके हौसला अफजाई के लिए, अगर यहाँ पर नरेश चढ़ेंगे पहले गेंद के ऊपर सिक्सर तो आपको दी जाएगी इनामी राशि 1000। इस बार प्रेजेंस ऑफ माइंड, हल्के हाथों से गेंद को खेल के पसंद किया। सिंगल लेके स्ट्राइक को रोटेट करना उन्होंने पसंद किया कि वो चाहते हैं कि समय लेके बाद में हम अच्छी बल्लेबाजी करेंगे। जैसे दूसरी गेंद डाली जाएगी प्रतीक हमारे साथ में जुड़ेंगे। एक मिठास भरी आवाज में एक जुड़ने जा रही इस विभाग की एक मशहूर आवाज मिस्टर प्रतीक चिपाट। तर नक्कीच आकाशने सुद्धा पहिला बॉल पहिला 6 मारला तर त्याला 1000 1000 पारितोषिक। अक्षय बटवा यहाँ पर अपने टीम को ओपन किए और जानते कि नरेश और आकाश के लिए इनामी राशि पूरी टोटल 1000 रुपये अगर सिक्सर जडते। अवळला मात्र चेंडू सुरेखरित्या पॉइंटला एक्झिक्यूट केला आहे। कट शॉट खेळताना मित्र आकाश कलात्मक क्रिकेट दाखवताना चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये जात आहे। तद्वर मात्र मिळतील टोटली 3 धावा। धावसंख्या 3 ने फ्लाय होताना जाऊन पोहोचेल 4 रन्स विदाउट लॉस। आपण बघतोय 4 रन्स विदाउट लॉस। वी आर वॉचिंग बिग बॅटल बिटवीन वागोबा फायटर अँड बीकेआर चॅलेंजर। सुपर मॅच हृदयाचे ठोके वाढवतो इथे मिस्टर महेंद्र मात्र तयार गोलंदाजीसाठी आणि एक नामवंत फलंदाज मिस्टर नरेश ऑन अ साइक। भैया इथे मात्र नक्कीच थोडस प्रेशर असेल। बिग मॅच आहे, मेगा फिनाल आहे आणि अशा मॅच मध्ये नक्कीच संयमी पारी खेळणं खूप गरजेचं आहे। चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा अपमान बघूया महेंद्र चिपळ मध्ये कमालीच्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय। ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा करतोय। कुठल्याच प्रकारचा मोका मात्र इथे दिला जात इनसाइड आउट चेंडू जातोय। वन बॉल टू आउट ऑफ द पार्क फॉर द 4 रन। यस कम ऑन इथे तर नक्कीच वेट अँड वॉच चेंडू इनटू द गॅप 4 रन। यस डीजे लागली रे सगळीकडे लग्न वाजाय सरलं बाल्या आपू जाऊ लग्नाचा। लागली रे सगळीकडे लग्न वाजाय सरलं बाल्या आपू जाऊ लग्नाचा। भैया नरेश नक्कीच चांगल्या कमालीच्या फॉर्म मध्ये आहे आणि दर्शवून देतो मी सुद्धा। इथे मात्र फुल टच चेंडू, खराब कामगिरी,
नाही ग गेलो तुला भेटाया आता मी आलो धावसंख्या झाल्यात 16 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. मग या मॅच आहे, रोमांस आहे, आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस मात्र नक्कीच निर्माण करून देते. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की ती मात्र नक्कीच एखादा सामना किंवा एखादी गोष्ट जिंकू देण्याचं ग्वाही देऊ शकत नाही, परंतु एखादा काही गोष्ट जिंकण्याचा संघर्ष करण्याचं धाडस मात्र नक्कीच निर्माण देऊ शकते. म्हणून आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स. होऊया द्वितीय. किशोर चिपाडीमध्ये किती पण झेल घेतले, प्रत्येक झेला 1000 रुपये कृष्णा रिंजड करून. तर आपण बघतोय इथे मात्र पुनश्च 2000 वाढवलेले आहे. 6 षटकार मारा आणि 12,000 रुपयाचं पारितोषिक ते मात्र आपण बघू शकाल. अतिशय सुरेख मॅच. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय. आदेश आम्हाला सांगतील 17 धावा धावफलकावर. 62 म्हणजे अजूनही टोटली सर आपण बघितलं तर 45 धावा हव्यात. पंचेचाळीस धावांची गरज. इथे मात्र सुरेख इनफिल्डच्या वरनं चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला वेगानं ट्रॅव्हल केलंय. एक धावमुळे धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. सुपर मॅच आपण बघतोय. सर्वात जास्त या स्पर्धेमध्ये आनंद कोण घेत असेल तर धनराज पठारे आपण बघतोय. ते हात करतील मात्र तिथून. पुढचा चेंडू यावेळेला धनराज गोलंदाजी मार्कवर. 18 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगली टुर्नामेंट. तर सन्माननीय मान्यश्री संतोषजी वरखंडे साहेब दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या मार्फत मात्र नक्कीच एक मोठी देणगी मिळाली. अशा ओहो या वेळेला मात्र अप्रतिम फलंदाजी बरताना नरेश ऑन फायर. संतोषजी वरखंडे साहेब, संतोषजी वरखंडे साहेबांनी VIP डायसवर येऊन बसायचं आहे. मानसी सन्मान्य संतोषजी वरखंडे साहेब. तसेच नक्कीच जे विशेष आकर्षण होतं ते आकर्षण मात्र नक्कीच आपल्या इथे उपस्थित झालेले आहे. तर आपण बघतोय धावसंख्या मात्र 6 ने फ्लाय होताना आदेश मात्र आम्हाला सांगतील की धावा झालेल्या 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. वाडाल सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. बॉल 3 चेंडू झालेले आहेत. आणि 24 धावा धावफलकावर. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फुलटॉस जागा बनवलंय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय. एक धाव मात्र वेगानं परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 ऑन द बोर्ड. 62 टू विन आहे. एक अप्रतिम बॅटल. सुरेख संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा. नरेश मात्र कमालीचा परफॉर्मन्स दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया पुढचा चेंडू. अतिशय सुरेख. क्या कहने आपके. कहते ना दिल एक मंदिर है तो उसकी मूर्त है. खुदा की कसम शॉट कितनी खूबसूरत है. यस दिस रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी.
30वां। भगवान कहते उदास मत होना, मैं तुम्हारे साथ हूं, सामने नहीं पर आसपास हूं, अपने पलकों को बंद कर दिल से याद करना, मैं कोई और नहीं, तेरा आत्मविश्वास हूं। मॅच बॉल द्या प्लीज, मॅच बॉल द्या। सामना थोडासा थांबवायचा आहे, तर नक्कीच विशेष आकर्षण म्हणून होते आपले पालघर जिल्ह्यातील नामवंत युट्यूबर रवी सातपुते सर, तसेच स्मित म्युझिकचे कॉप रायटर माननीय सन्माननीय परेश पवार, तसेच नक्कीच सिंगर शिवांगी प्रजापती, तसेच आमचे सहकार्य करणारे नेहमीच मधुबोस यांचं आगमन झालेलं आहे। तर धावसंख्या मात्र आपण बघतोय 30 वर जाऊन पोहोचलोय। आपण ज्यांची वाट बघत होतो आपले मान्यवर मात्र येत आहेत। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय त्यासाठी मात्र फेमस युट्यूबर आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देताना वेलकम आपला मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण स्थान 59व्या VIP डाईस वर 30 सभा झाल्यात, अजूनही 32 सभा बनवायच्या आहेत। या वेळेला पुनश बिग 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 ब्लास्ट बघायला मिळतोय, येतोय या ठिकाणी नरेश नावाचा ब्रँड पोटात ग भूक नाही माल रात चेलत झोप नाही, पोटात ग भूक नाही माल रात चेलत झोप नाही, पेरम केला मी 62 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला 26 रन बनवावे लागतील। आदेश ठाकरे मात्र आम्हाला सुचवत आहेत की 26 धावा बनवायच्या आहेत। 18 चेंडू आणि 26 धावा, काय कमालीची विस्फोटक इनिंग या ठिकाणी आगाज करताना नरेश अतिशय सुरेख हवाई फायर करतोय आणि या सामन्यामध्ये मात्र पूर्णतः आपली पकड मजबूत करतोय। सुपर मैग्निफिसेंट, काबिले तारीफ, सर्राना लायक बल्लेबाजी का उम्दा मुजारा यहाँ पर महेंद्र आलाय, महेंद्राकडे क्षमता आहे, मॅच मध्ये वाघोबा फायटरला घेऊन येतील का? इथे मात्र सरळ बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केले, डाऊन द ग्राउंड एकदा वर्जित केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव मात्र मिळणार नाहीये। धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते। अतिशय अप्रतिम संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, मैदानाच्या आतमध्ये शॉन सुद्धा ह्या लीगचा आनंद घेत आहेत। 9 चेंडू आणि 31 धावा बनवून खेळत आहे इथे मात्र नरेश, मॅन इन फॉर्म। महेंद्र गोलंदाजी मार्कवर, वाघोबा फायटर संघाकडनं पुढचा चेंडू, या वेळेला सरळ बॅटने चेंडूला मिडॉनला एक्झिक्यूट केलाय, तिथे मात्र एक धाव मिळेल। धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते। सुपर मैच, दिल की धड़कने यहाँ पर तमाम दर्शकों की तेज होती हुई, क्योंकि गेंद और बल्ले की जो कश्मकश है, जो जगदोजहद है, वो आखिरी पड़ाव की तरफ कूच करती हुई, क्या खूबसूरत मुकाबला है। सुपर मैच, इस बीच इनफील्ड के ऊपर से गेंद को एक्स्ट्रा कवर में एग्जीक्यूट किया है। जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन आसानी के साथ में मुकम्मल होंगे। इन 2 रनों के साथ स्कोर आगे सरकता हुआ आदेश हमें बताएंगे कि 40 रन स्कोर कार्ड के ऊपर, 22 रन की जरूरत अभी भी है। क्या खूबसूरत मैच बीच मैदान में चलता हुआ, कहते ना मुश्किल कुछ नहीं दुनिया में, तू हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू कोशिश तो कर। आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझको तेरी मंजिल, बस तू जरा कोशिश तो कर। राह संघर्ष के जो चलते हैं संसार को वही बदलते हैं, जीती है रातों से जंग जिसने, सूर्य बनकर वही निकलते हैं। सूर्य बनकर अगर निकलना है तो घने अंधेरे को चीरना पड़ता है, उनके लिए आपके परसिवेरेंस, आपका ऑनेस्टी वर्क बहुत ही मायने रखता है। और यहाँ पर क्या बेहतरीन अदाकारी पेश की मिस्टर नरेश ने, सुपर बैटिंग का उम्दा मुजाहरा देखने को मिल रहा है उनके बल्लेबाजी से। इस बीच डॉट बॉल, अच्छी गेंद, महेंद्र वापसी करते हुए, वाघोबा फाइटर के लिए इसी डॉट गेंदें आएंगी तो मैच में रोमांच बढ़ेगा, मैच में काफी आकर्षण बढ़ सकता है। इस गेंद और बल्ले के कश्मकश में स्कोर इस समय रुका हुआ 42, 20 रन की दरकार है। क्या लग रहा है प्रतीक आपको इस मैच के बारे में? नक्कीच खूप चांगली फलंदाजी, प्रेशर होतं आणि प्रेशर खूप पूर्णपणे लिव्ह केलं गेलं नरेशने, आणि नरेशची कमालीची फलंदाजी बघायला स्टार्टिंग पासून मात्र नक्कीच त्याची फलंदाजी बहरलाय आणि शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज म्हणून त्याने दाखवलाय। 12 चेंडू आणि 20 धावा आहे, तिथे आगाज खूप चांगला आहे, अंजाम तेवढ्याच ताकदीने तुम्हाला द्यावा लागेल। तुम्ही खूप चांगला स्टार्ट दिलाय नो डाऊट,
वेल बिगनिंग ऑफ सक्सेस कहा जाता है और उस हिसाब से यहाँ पर आखिरी 12 में 20 की जरूरत है. मॅच जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने अजूनही बॅलन्स मध्ये उभा आहे. जर गोलंदाजाने जर 4 किंवा 5 धावा दिल्या, इकॉनॉमिक षटक जर हाताळला, नरेशच्या भन्नाट फॉर्म मध्ये त्याचा विकेट घेतला, तर कुठेतरी मात्र वागोबा फायटर संघ आपली दहशत निर्माण करेल. काय म्हणेल? 42 झालेले आहेत. 12 चेंडूमध्ये 20 धावा हव्यात. नक्कीच नरेश खूप फॉर्म मध्ये. जर त्याचा विकेट जर कोणी घेतला कोणत्याही परिस्थिती कोणत्याही पद्धतीने, तर त्याला मात्र नक्कीच 500 रुपये पारितोषिक कृष्णा रिजल्ट कडून. जर नरेश चिपाटचा जर विकेट घेतला तर त्याला 500 रुपये पारितोषिक कृष्णा रिजल्ट कडून. आणि जयेशला मात्र प्राचारण केलंय. इथे मात्र जयेश चांगली कामगिरी करेल का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. कहते ना कि जब दोपहर की धूप होती है तो कांच के टुकड़े भी चमका करते. सही मायने में हीरा वही होता है जो रात में चमकता है. तर तुमच्याकडे ज्या वेळेला टेन्शन येतं त्यावेळेला मात्र तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवतील का, प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. इथे मात्र 12 चेंडू असता 20 धावा असताना जयेश मात्र आपली कलात्मक गोलंदाजी हाताळेल का, विकेट घेईल का, या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करेल का. अनेक सारे प्रश्न आपल्यासोबत आहेत, आपल्या मनामध्ये आहेत. त्यांचं उत्तर देण्यासाठी जयेश तयार झालाय, कॉमेंट्री बॉक्स मधून प्रतीक तयार झालाय आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय मॅन इन फॉर्म ज्याचं नाव आहे नरेश. या मॅच मध्ये खूप चांगले नरेश यांच्या 136 धावा झाल्यात आमच्यापर्यंत माहिती येते. तर प्रतीक, हे द्वंद्व खूप महत्वाचं आहे. का म्हणाले या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढतील अंतिम क्षणामध्ये, काय म्हणेल? नक्कीच इथे प्रेशर असेल ते गोलंदाज, कारण की हवी पडला आहे तो म्हणजे नरेश. परंतु जयेशकडे सुद्धा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. आणि नक्कीच म्हटलं गेलं एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. नक्कीच त्या अनुभवातून काहीतरी शिकलेला असेल आणि त्याचा इथे फायदा काहीतरी होऊ शकतो का बघूया. नरेश राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र वाईट बॉल आलाय का, येस इट इज अ वाईट बॉल. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत. सुपर मैच, कहते हैं कि कोशिश आखिरी छोर तक होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है. हथेली पे रख कर नसीब, हर शख्स अपना मुकद्दर ढूंढता है, सीखो उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. इथे मात्र तुम्हाला चांगला टकराव द्यावा लागेल. अतिशय सुरेख हुक केलाय चेंडूला, यस नो एस नो, विकेट मात्र सुटलाय झेल. ये मॅच कॅच नाही, मॅच छुटी भाई. इथे मात्र 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आता मात्र 17 धावांची गरज आहे आणि येणारे चेंडू आहेत ते 11. धावसंख्या जर बघायला मिळते टोटली 45 धावा. आदेश 45 धावा झाल्यात. येस 45 ऑन द बोर्ड. 17 धावांची गरज आहे. झेल मात्र सुटलाय, काय म्हणेल प्रतीक? नरेश म्हणतोय की मला मॅचचा हिरो नाही तर गेम चेंजर बनायचा आहे. नक्कीच गेम कुठे होती, खूप फर्स्ट इनिंगच्या नंतर जर विचार केला गेला तर इथे खूप इथे मात्र तडफड धडपड सर्व काही बघायला मिळते. कारण दोन्ही संघाला हवी आहे ती प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी. काय म्हणेल प्रतीक? नक्कीच प्रश्नच नाही, कारण की पहिल्या क्रमांकासाठी लढत आहे आणि नुसती लढत नाही तर एक जबरदस्त मुकाबला बघायला मिळतोय. 62 धावांचं टार्गेट होतं, असं वाटत की वन साइड मॅच होऊ शकते, परंतु नाही. नरेश टिकून राहिला, थांबून राहिला. अतिशय सुरेख आणि नरेशने जी फलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी. पुनश्च मी म्हणेन की लढण्याचा इतिहास आमचा, हारणं माझ्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी, जिंकणं नियतीलाही शक्य नाही, असा मेसेज मात्र पुरवतोय मिस्टर नरेश. बघूया पुढचा चेंडू. जयेश मात्र डॉट चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील जर सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करायचा असेल. बघूया पुढचा चेंडू. ओ हो हो हो, वापसी करतोय या ठिकाणी जयेश. मला काय ते गोलंदाजीसाठी आणले वागोबा फायटरना, कारण फाइटिंग मी करण्यासाठी सज्ज झालोय. सुपर बैटल, कहते ना कुछ डॉट अगर गेंद यहाँ पर आएंगे तो वापसी जरूर करेंगे. सुपर मॅच, अप्रतिम संघर्ष. हृदयाचे ठोके नक्कीच वाढले असतील तुम्हा सर्वांचे, कारण मेगा फायनल आपण बघतोय. इथे गरज होती ती विकेट घेण्याची सर्वप्रथम, पण त्यात विकेट तुम्हाला मिळत नाही. त्याच्यानंतरची गरज आहे ती निर्धाव चेंडू टाकण्याची, आणि ते काय मात्र चांगल्या पद्धतीने हाताळतात. धनराज एक दाव मिळेल. कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते प्रतीक, कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र अपने दिल में बच जाते. असा परफॉर्मन्स आहे नरेशनचा, काय म्हणेल? नक्कीच खूप छान परफॉर्मन्स. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून पार्टनरशिप तुटली नाहीये, शेवटपर्यंत जोड दिले ती म्हणजे आकाश नाही.
इथे मिस टाइम झालाय, झेल घेतला जाईल का नाही. नो मॅन्स लँड. उमेश मात्र वेगाने धावून येतोय. एक धाव समाधानी, एक धावणे धावसंख्या फ्लाय होताना 47 ऑन दी बोर्ड. सामन्यामध्ये ट्विस्ट थोडासा बघायला मिळतोय कारण अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत आणि येणारे चेंडू आहेत ते 7. जसं मी मगाशी म्हटलं की मॅच मध्ये काही होऊ शकतं. इथे मात्र इकॉनॉमिकल षटक झालं का नाही. एक चेंडू आहे तर 7 बॉल आणि 15 धावा. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभा आहे. एका बाजूने पराजय आहे, एका बाजूने विजयश्री आहे, एका बाजूने आशा आहे, दुसऱ्या बाजूने मात्र अपेक्षा. सर्व काही बघायला मिळते. 7-15 कठीण काम आहे का प्रतीक? क्रिकेटमध्ये कठीण काहीच नाही. बघूया जयेश पुढचा चेंडू हाताळेल. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू अपड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑफला एक्झिक्यूट केलाय. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे इथे. आता मात्र 6 चेंडू 14 धावा. आणि क्रिकेट प्रेमींना मी म्हणेन जर मॅच तुम्हाला आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. टाळ्यांचा गजर आपण बघतोय का सामना आवडलेला आहे. सुपर मॅच. आणि मी एवढंच म्हणेन की निसर्गाने तुम्हाला आनंद करण्यासाठी सुंदर हात दिलेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी डोळे दिलेले आहेत, आपला आनंद नाचण्यासाठी मात्र सुंदर पाय दिलेले आहेत. तर तुम्ही आनंद घ्या कारण वेळ कधी काय करेल काय सांगता येत नाही प्रतीक. मला इथे मात्र एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने आठवते. एक वयस्कर काका असतात, त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन होतं आणि बिल येतं तब्बल 8 लाख रुपये. ते बिल आल्यानंतर ते काका थोडेसे टेन्शन मध्ये येतात. धावा जर आपण बघितलं स्कोर कार्डवरती आपले किती 48 झाल्या. 14 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. तर बिल मात्र टोटल येतं त्यांचं 8 लाख रुपये. आणि ते बिल आल्यानंतर ते काका थोडेसे रडू लागतात की बिल आलेलं 8 लाख. तिथपर्यंत डॉक्टर तिथपर्यंत येत आहेत आणि त्यांना सांगतायत की बिल आम्ही कमी करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर काका त्यांना उत्तर देतात की 8 लाख नाही, आम्ही 10 लाख सुद्धा बिल भरू शकतो, आर्थिक संपत्ती आमच्याकडे भरपूर आहे. पण मी रडतो यासाठी की निसर्गाने माझं 80 वर्ष हृदय सांभाळला आणि एक पण पैसा घेतला नाही. इथे मात्र काही क्षण तुम्ही हाताळला आणि 8 लाख रुपये घेतलेले आहेत. तर निसर्गाचा तुम्ही आदर करा. ज्या वेळेला तुम्हाला मात्र चांगला श्वास मिळतो, चांगलं पाणी मिळते, चांगला सूर्यप्रकाश मिळते आणि असंच मॅच जर मिळत असेल तर एकदा टाळा झाल्या पाहिजे त्या खेळाडूंसाठी. जर ते आपण डीजे कडे. येस डीजे कम ऑन. करंदीचा फुल पांढरा करण कसा काला काला मिळून करण कसा काला काला. करंदीचा फुल पांढरा करण कसा काला काला. आपण फोकस करूया मैदानाकडे कारण बॅट लाईट आता येते, त्याची दक्षता आपण घे. 6-14 मला वाटते 13 धावा बनायला पाहिजे, सुपर ओव्हर यायला पाहिजेत. काय म्हणेल प्रतीक? आपल्याला खूप मजा येईल परंतु तीच BKR ला असं किंवा वाघोबाला ते चालणार नाही, परंतु यायला पाहिजे. जर आपल्या पद्धतीने विचार केला तर नक्कीच व्हायला पाहिजे असं. चला प्लीज आपण विनंती करतो या पण फील्ड अरेंज करा प्लीज. 6 चेंडू 14 धावा. धनराज संघमालक मैदानाच्या आतमध्ये एक आहेत, दुसरे संघमालक मैदानाच्या बाहेर हृदयाचे ठोके वाढवतात. BKR चे संघमालक आहेत, त्यांच्या सुद्धा हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. आणि सर्वांचे हृदयाचे ठोके वाढल्यानंतर मी पुण्याच्या सकाळच्या सत्रामध्ये जे बोललो होतो की केलवरोड स्टेशन मधून जाणारी ट्रेन इकडे आलाय की काय असा वास येतोय, असा भास झालाय कारण धडधड वाढले. काय म्हणाल प्रतीक? मला वाटते मॅच मध्ये जर विचार केला तर प्रश्नचिन्ह निर्माण झालं की शेवटचं षटक कोण टाकेल. अजूनही उत्तर भेटलं नाही मला वाटते, परंतु आणि आणलंय धनराज. नावाप्रमाणे जर राज करेल का. 6 चेंडू 14 धावा. आणि उमेश 6 चेंडू आणि 14 धावा. प्रतीक काय म्हणेल? मॅच इज मॅड बियॉन्ड सनटी म्हटलं गेलंय. अनिश्चितचा खेळ. एक चेंडू मध्ये 10 धावा सुद्धा खर्च केला, एक चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा आली नाहीये. इथे तर 6 चेंडू आहे. सुपर मॅच इज ऑन. चला 6 चेंडू 14 धावा. वाघोपाटे जर मॅच जिंकली तर कृष्णा 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ हो हे त्यांचे चाहनेवाले इनाम या पर रखते हुए पूरे टोटली 1000. चला धनराज हो लढायला सज्ज. 6-14 व्हॉट बॅटल. इथे मात्र थोडस फील्ड अरेंज केलंय, बघू शकाल आपण. 38 सर्कलच्या बाहेर मिडॉन लावलाय, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे. ऑफ साइडचं जर आपण बघितलं लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे.
असं फील्ड सजवलंय. तिथून जर आपण बघितलं तर बॅकवर्ड टच करू लेग, लॉंग लेग, फाईन लेग पूर्णतः रिक्त दिसतोय. आणि इथून मात्र थर्डमॅन आणि गली, डीप गली ते मात्र अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलं. वेगानं मात्र तिथे उमेद जातो. एकदा मात्र घेतली जाईल का, तर चांगला थ्रो आपण बघू शकाल. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जवळ जवळ यशस्वी. 5-12 काय म्हणेल? 5-12 नक्कीच कोणाचे 12 असतील माहित नाही, पण 5-12 सध्या तरी समीकरण आहे. इथे तो पहिला चेंडू व्यवस्थितरित्या हाताळलाय. इथे मात्र मी म्हणेन स्टार्ट केलंय, कारण एक चौकार षटकार जर आला तर जे अंतर आहे ते कमी होईल. मिस्टर नरेश हृदयाचे ठोके आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू 12 धावांची गरज. आणि BKR चॅलेंजरचा संघ हा जिंकला तरी इथे मात्र 1-0 1,000 पारितोषिक अंमलपटवा सरांकडून. मात्र धनराज खुश आहे. डॉट बॉल आलाय. 4-12 नक्की कोणाचे 12 असतील माहित नाही. 5-12 वरून 4-12 झाल्यात. खूप टफ मॅच आहे. इथे एक चौकार षटकार मॅच मध्ये वापसी होईल. इथे चेंडू जातो इंटू द गॅप मध्ये, येतो इथे महत्वाचा चौकार. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. कमॉन कुणाल डिसे. धावा 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात. काय म्हणेल प्रतीक, कोण जिंकेल? एका वेळेस राजकारणाचा निकाल सांगू शकता, पण इथे क्रिकेटचा निकाल सांगणं खूप कठीण आहे. ओके, जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे. मुडा आपला मात्र एक्झिक्यूट केलाय. 1 धाव मिळेल. जम्प मारले आणि चेंडू मात्र अडवलाय. तद्वर मात्र धनराज 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. आणि इथे मात्र BKR की वाघोबा फायटर, वाघोबा फायटर की BKR. जर BKR जिंकते तर अमोल बटवासरांकडे 1,000 पारितोषिक. इथे मात्र एक चौकार आणि एक सिंगल आली तर मी जसं मगाशी म्हटलंय की सुपर ओव्हर होईल. 2 मध्ये 6 पाहिजेत, 5 आले तर सुपर ओव्हर. बघूया. वाघोबा जिंकते तर कृष्णा रेंजरकडे 1,000 आणि BKR जिंकते तर अमोल बटवासरांकडे 1,000. ओहो, बघूया. नक्कीच सर्व खेळाचे प्रेक्षक असतील. मॅचचा आनंद घ्यायचा आहे, प्रोत्साहन करायचं आहे आपापल्या सपोर्टला. ते मात्र 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया होतोय का. इथे मात्र वेगाने 1 धाव घेतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नरेश मात्र थकलाय. आता मात्र संदीप की विजय, विजय की आणि 5 धावांची गरज आहे. आदेश 45 धावांची सुरेख इनिंग साकारत इथे येतो. 1 चेंडू आणि 5 धावा. अंतिम चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इंडियाच्या माध्यमातून दिनेश कार्तिकला कोण विसरेल, ज्याने सोमी सरकारच्या अगेन्स्ट षटकार मारत सामना जिंकवला होता. आणि चंद्रपालला कोण विसरेल, ज्याने श्रीलंकेचा तेज तर्रार गोलंदाज चामुंडाबादला षटकार मारत सामना जिंकवला होता. या रेकॉर्ड्स आहेत. जर षटकार मारला विजयने तर संजय रिंजूडकडे 500 आणि कृष्णा रिंजूडकडे 1,000 रुपये. आणि जर चौकार मारला तर मॅच सुपर ओव्हर कडे जाईल. आणि डॅनीने जर विकेट घेतला तर इथे मात्र प्रकाशजी सावंत सरांकडनं 2,000 रुपये. आता मात्र टाळ्यांचा गजर. कोण जिंकेल हा सामना? आणि नक्कीच 1,000 रुपयाचं पारितोषिक कृष्णाकडून लावले गेले षटकाराला. आणि कृष्णाचं असं होतं की तो षटकार तू विजय मारेल असं मला पूर्ण विश्वास आहे. बघूया. विकेट घेतला तर प्रकाशजी सावंत सरांकडनं 2,000 2,000 रुपये. कृष्णाने सुद्धा 1,000 रुपये वाढवले आहेत. षटकाराला 2,000 कृष्णाने सुद्धा केले. ये होईन लढाई. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू
आणि इथे मात्र काय घडलंय इथे मात्र PKR संघ अंतिम सामन्यामध्ये पराभूत झालाय आणि विजयी ठरतो तो वाघोबा फायटरसाठी जाणून जाऊया मनोर बाजारात तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय मनोर बाजारात तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू तर अभिनंदन जिंकणाऱ्या संघाचं मी अभिनंदन करतोय आणि रनरअप तुम धड़क चिक तुम धड़कन बोले जब तू छत पे आए नैन लड़ा के तुझसे मन मंदिर में जिंगल बिल हो जाए तेरा हसीन चेहरा आहा मेरे लबों से निकला वहाँ ढूंढ गूगल पे जाके मिलेगा मजनू मेरे जैसा कहा पूरी पलटन के साथ लेके जब तू छत पे आए नैन लड़ा के तुझसे मन मंदिर में जिंगल बिल हो